नमस्कार, मी अश्विनी. मी आज तुम्हाला मेथकूट करून दाखवणार आहे. हा खूप जुना पदार्थ आहे. तसा हल्ली कोण करत पण नाही जास्त आणि कोणी खात पण नाही, परंतु हा खूप सुंदर असा पदार्थ आहे. खूप छान लागतो हा. गरम गरम भात, त्यावर मेथकूट आणि त्यावर तूप घालायचं आणि नुसतंच खायचं. हा सुका खूपच सुंदर, अतिशय सुंदर लागतो हा भात. तर मी त्याची रेसिपी आज तुम्हाला दाखवते आहे. तर मी आधी तुम्हाला साहित्य दाखवते, त्यासाठी काय काय लागणार आहे ते. इथं मी ही पंढरपुरी डाळ घेतली बघा. हे त्याला डाळवं पण म्हणतात कोरकोर. तर ही इथं मी 1.5 वाटी घेतली. या वाटीने मोजून घेतली मी. ही 1.5 वाटी आहे डाळ. त्यानंतर 1 वाटी मी हे इंद्रायणी तांदूळ घेतलेत. हे सर्व साहित्य मी या वाटीनेच मोजून घेतलं आहे. नंतर ही उडदाची डाळ आहे 1 वाटी आणि मुगाची डाळ 1 वाटी घेतली आहे. त्यानंतर जिरं घेतलं आहे 1.5 चमचा. आपला जो कांदा पोहे खातो तो चमचा असतो त्याने मोजून घेतलं 1.5 चमचा. त्यानंतर वेलदोडा आहे, हे 5 वेलदोडे घेतलेत मी. 8 लवंग घेतली आहेत आणि 12 मिरी घेतली आहेत. तर हे झालं सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये हे थोडंसं भाजायचं आहे पंढरपुरी डाळ, कारण ती भाजलेलीच असते. हे तांदूळ, ही डाळ आणि ही डाळ चांगली गुलाबी रंगावर भाजून घ्यायची आहे आणि हे साहित्य पण भाजून घ्यायचं आहे. तर भाजून घेताना मी तुम्हाला काही दाखवत नाही, कारण तो खूप व्हिडिओ मोठा होत राहतो. तर मी भाजून घेते आधी आणि मग तुम्हाला दाखवते. गुलाबी रंगावर भाजून घेते आणि त्यामध्ये अजून साहित्य दाखवते तुम्हाला, मसाले कोणते कोणते घालणार ते. हे बघा, हे मसाले मी घेतलेत. आता त्यामध्ये मी तुम्हाला दाखवते काय काय घेतले ते. इथं मी लाल तिखट घेतलं आहे 1 चमचा. हा हिंग आहे 1 चमचा. मीठ घेतलं आहे मी अर्धा चमचाच घेतलं आहे, चवीनुसार घालायचं आपल्याला पाहिजे तेवढं. हळद 1 चमचा आणि ही सुंठ पावडर आहे अर्धा चमचा. हे मेथी दाणे थोडेसे घेतलेत, अगदी पाव चमचा. आणि ही मोहरी आहे, मोहरी पण पाव चमचा घेतला आहे मी. माझ्याकडे मोहरीची डाळ नव्हती म्हणून मी मोहरी घेतली, नाही तर तुम्ही मोहरीची डाळ घाला. हे दोन्ही पण भाजून घ्यायचे, थोडं थोडं भाजून घ्यायचे. आणि हे बाकीचे सर्व मसाले कच्चेच टाकायचे मिक्सरमध्ये. हे सर्व जे मसाले आहेत ते कच्चे टाकायचे. हे दोन्ही पण भाजून घ्यायचे. तर मी आधी सर्व भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते भाजून घेतल्यावर. हे बघा, मी सर्व भाजून घेतलं आहे साहित्य. हे बघा, मस्त गुलाबी रंगावर असं मस्त डाळ भाजून घेतलं आहे. हे बघा, उडीद डाळ, मूग डाळ आणि तांदूळ हे थोडंसंच भाजलं आहे आणि जिरं वगैरे सर्व भाजून घेतलं आहे. आता त्यामध्ये मी हे जे सुके मसाले ठेवले होते ते पण घालते यामध्ये. हे बघा, आणि आता हे सर्व मी मिक्सरला लावून घेते आणि तयार झाल्यावर मेथकूट दाखवते मी तुम्हाला. फक्त मी तुम्हाला भाजताना दाखवलं नाही, कारण खूप हळूहळू भाजावं लागतं गॅस बारीक करून, आणि म्हणून व्हिडिओ खूप मोठा होतो. म्हणून मी भाजून घेतला. आणि आता हे थोडं थंड झाल्यावर, जरा गरम आहे आता, हे थोडं थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. झालं आहे बघा, मेथकूट तयार करून मिक्सरला लावून घेतलं आहे आणि बघू शकता किती सुंदर कलर आला आहे तो एकदम. आणि खमंग असं मस्त मेथकूट तयार झालेलं आहे. खूप छान लागतं हे. वरण भातावर गरम गरम, किंवा आमटी असेल आमटी भातावर, किंवा नुसत्या सुक्या भातावर. मी मग अशी सांगितल्याप्रमाणे तसं तुम्ही तूप घालून खाऊ शकता. पण तूप आणि मेथकूट घालायचं नक्की भातावर. तूप घातल्याशिवाय चव येत नाही त्याला. तर असं हे खूप सुंदर मेथकूट तयार झालेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं मेथकूटची रेसिपी, ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि परत आपण भेटूया अशाच छान छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल पण धन्यवाद.